राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या विधानांवर विरोधी पक्षनेते अब्बास दानवे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे। तानाजी सावंत यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत, अशी टीका दानवे यांनी केली आहे। सावंत सत्तेचा उपभोग घेत असताना दुसरीकडे ते उलट्या होतात असा दावा करत आहेत। तसेच जागा वाटपाच्या मुद्द्यावर दानवे यांनी स्पष्ट केले की निवडणुकांना अजून वेळ आहे, सगळ्या बैठका होऊ द्या मग बोलू। यामुळे सत्ताधारी पक्षाची अंतर्गत धुसफूस उघडकीस येत असल्याचे दिसते। जर उलट्या होतात बसता कशाला? मला वाटतं यांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे आहेत। इकडे सत्तेचा उपभोग त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून घ्यायचं आणि इकडे उलट्या होतं म्हणायचं। मग जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ही मंडळी या निमित्ताने करते। एकंदरीत जर पाहिलं साहेब तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदे गटामध्ये चांगले भांडणे लागलेले आहेत का अशा वक्तव्यामुळे? काय वाटते यांचं भविष्य? मला असं वाटतं त्यांचं भविष्य आणि भवितव्याला मी शुभेच्छा देतो। किमान त्यांनी विधानसभा एकत्र लढवण्याचा प्रयत्न करावा। शरद पवार यांना जी झेड+ सुरक्षा दिलेली आहे ती त्यांनी घ्यावी। जर त्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार सरकार नसल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी वक्तव्य केलेलं आहे। सुधीर मुनगंटीवार कोण आहे? झेड+ कोण देत असतं? सुधीर मुनगंटीवार कशाला कोण नाक फुटसायचं? त्यांचा काही संबंधच नाही या विषयाशी। गृहमंत्री बघतील ना। एकमेकाला पाण्यात पाहणारे अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे दोघांच्या फोटो सेशन छत्रपती संभाजीनगर एअरपोर्टवर झालेलं आहे। दिलजमाई झाली असं वाटतंय का? फोटो झाल्याने दिलजमाई होत नसते। राजकीय कार्यकर्तेच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती एकमेकाला भेटल्यावर एकमेकाला रामराम शामशाम करणं मला असं वाटत नाही ही दिलजमाई असते, एक संस्काराचा भाग आहे। आता विधानसभेसाठी शिवसेना किती जागा लढवणार आहे? मला असं वाटतं हे तुम्ही किती जागा लढणार का हे उद्धवजी ठाकरे साहेबांना विचारलं पाहिजे। आम्ही शिवसैनिक आहोत, सामान्य आम्ही संघटनेचं काम करत असतो। किती जागा लढायच्या आणि कोणत्या लढायच्या उद्धवजी ठाकरे साहेबांचा विषय आमचा नाही। जागा महाग का साड्याच्या सगळ्या लढणार आहे नांदेडच्या। अजून होऊ द्या सगळ्या मग बोलू आपण। सगळं होऊ द्या मग बोलू ना आपण। अजून महायुती शरद पवारांची भेट घेतली तसं उबाठामध्ये खूप लोक महायुतीचे येणार आहेत का? आता एक एक कोण कोण काय काय हे दिसत राहील। अजून निवडणुकांना